गोड खाण्याची इच्छा झाली की रवा लाडू आठवतोच। साधे झटपट होणारे आणि सर्वांना आवडणारे लाडू हे खरंच खूप खास असतात। तर बघूयात तोंडात टाकताच विरघळणाऱ्या बिना पाकाच्या लाडवांची बनवण्याची झटपट रेसिपी आणि त्याचबरोबर काही गुपितही मी शेअर करणार आहे। तर मी श्रावणीज होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर रव्याचे लाडू बनवण्यासाठी हा असा बारीक रवा घ्यायचा आहे। ह्याला चिरोटी रवा किंवा बॉम्बे रवा असं म्हणतात। आपल्याला अर्धा किलो रवा घ्यायचा आहे। ह्या एका मापात 200 ग्रॅम एवढा रवा बसतो। ही घरातली मोठी वाटी घेतली तर दाबून भरून अजून थोडा रवा वर लागेल। वर अजून थोडा रवा म्हणजे 2 ते 3 चमचे रवा घेतला आहे, म्हणजे 250 ग्रॅम एवढा रवा झाला। म्हणजे 2 वाटी अजून वर 100 ग्रॅम एवढा रवा लागेल। माप अशासाठी घेतलं कारण पुढचे जिन्नस पण मापानेच घ्यायचा आहे। आता आपल्याला 300 ते 350 ग्रॅम साखर लागणार आहे, म्हणजे 1 वाटी अधिक 5-6 चमचे अधिक घ्यायचे। तुम्हाला कमी गोड लाडू हवे असेल तर साखर थोडी कमी करा। इथे मी 7 चमचे साखर अधिक घेतली आहे। ही साखर मिक्सरला दळून घ्यायची आणि जेवढा रवा आहे त्याच्या पाऊण भाग पिठी साखर घ्यायची आहे। इथे ह्या टेबलस्पूनने 6 चमचे वनस्पती तूप घेतलं आहे। तूप हे असं जाडसर घ्यायचं। तूप जाड असल्यामुळे काय होते तर ते तूप थंड असून त्यामुळे रवा भाजताना बॅलन्स राहतो। रवा बारीक गॅसवर भाजताना करपण्याची शक्यता कमी असते। हे 6 चमचे म्हणजे अर्धा वाटी एवढे आणि वजनी म्हणाल तर 150 ग्रॅम एवढं तूप आहे। इथे थोडी वेलची पावडर घेतली आहे आणि इथे 5 ते 6 काजूची पावडर करून घेतलेली आहे। अशी काजूची पावडर घातल्याने लाडू वळताना लाडूला चांगलं बाइंडिंग येतं आणि लाडू सुद्धा चवीला सुंदर लागतात। थोडे मनुका घेतले आहेत आणि इथे बदामाचे काप आहेत। ड्रायफ्रुट्स पूर्णपणे ऑप्शनल आहे। साधारण हे एवढं साहित्य लागणार आहे। आता ह्या साखरेची पिठी साखर करून घ्यायची। पिठी साखर अशी घरी दळली की जास्तीची होते। तुम्ही बघू शकता ही अशी पिठी साखर दळली आहे। ती आता चाळणीत चाळून घ्यायची म्हणजे सगळी एकसारखी साखर आपल्याला मिळेल। पिठी साखर चाळल्यावर कुठे अख्खी साखर राहिली असेल तर ती बाजूला काढायची आणि पुन्हा दळून घ्यायची। ही अशी आपण साखर दळून आधीच तयारी करून ठेवलेली आहे। तर आता रवा भाजायला घेऊयात। गॅसवर जाड तळ्याची कढई किंवा जाड तळ्याचा पॅन ठेवायचा। इथे मी जाड तळ्याचा पॅन घेतला आहे म्हणजे रवा भाजताना करपणार नाही। तर पॅन मध्यम आचेवर आधी गरम करायचा। मध्यम आचेवर पॅन गरम झाला की गॅस लहान करायचा। पॅन गरम असताना हा 1 वाटी रवा भाजून घ्यायचा आहे। इथे या पॅन मध्ये हा एवढा रवा भाजू शकतो। जर मोठी कढई असेल तर 2 वाटी रवा एकदम भाजू शकतो। रवा थोडा थोडा भाजून घेतला आहे। आपल्याला रवा हलका भाजायचा आहे, त्यातला ओलसरपणा घालवायचा आहे। इथे तुम्ही आधी तूप गरम करून मग रवा भाजून घेतला तरी सुद्धा चालेल। कुठल्याही पद्धतीने केला तरी चालेल। फक्त तूप आधी थोडं गरम करून घ्यायचं, मग त्यात रवा भाजायचा। साधारण 1 मिनिट एकदम मंद आचेवर हा रवा भाजला आहे। सुरुवातीला रवा घेतला तेव्हा ओलसर होता, आता तो 1 मिनिटानंतर हा असा सुटसुटीत झाला आहे। आता इथे थोडी जागा करायची आणि त्यामध्ये 1 चमचा वनस्पती तूप घालायचं। वनस्पती तूप म्हणजेच डालडा घेतला आहे। आता गॅस मीडियम ठेवायचा। तूप गरम करायचं। तूप विरघळलं की मीडियम गॅसवर रवा भाजायचा। तूप चांगलं मिक्स करायचं। इथे फक्त आपण रव्यामध्ये तूप सगळीकडे लागण्यासाठी 1 चमचा तूप घातला आहे। आता इथे 5 मिनिट झाली आहे। रवा छान तुपात मिक्स झाला आहे आणि थोडा थोडा तो फुलायलाही लागला आहे। आता गॅस बारीक करायचा आणि अजून 1 चमचा तूप घालायचं। तूप चांगलं गरम करायचं आणि सर्व मिक्स करायचं। पुन्हा चांगला रवा फुलेपर्यंत भाजायचा। इथे मी आता मीडियम फ्लेम ठेवली आहे। तूप रव्यामध्ये मिक्स झाल्यावर रवा हळूहळू फुलायला लागला आहे। डालडा आता पूर्ण मिक्स झाला आहे। हा मिक्स झाल्यावर रवा चमच्याला चिकटलेला लागतोय। चमच्यातून लगेच पडत नाही आहे, म्हणजे अजून रवा चांगला भाजला नाही आहे। तर रवा हळूहळू फुलतो आहे आणि भाजलाही जात आहे। इथे मला 5 ते 10 मिनिट झाले आहेत।
आता चमच्यावरून रवा कसा सरसरून पडतो आहे. मगाशी रवा चमच्याला चिकटल्यासारखा वाटत होता. इथे रवा भाजायला आधी 5 मिनिट आणि आता 10 मिनिट एवढा वेळ लागला आहे. रव्याचा रंग पण थोडा थोडा चेंज झाला आहे. आता हा भाजलेला रवा काढून घ्यायचा आहे. आपण 2 बॅच मध्ये रवा भाजतो आहे. रवा मी मीडियम टू लो फ्लेम वर भाजला आहे. गरज लागली तिथे गॅस वाढून भाजलेला आहे. तर इथे रवा चांगला फुलला आहे. गॅस बंद करून थोडा वेळ रवा फिरून दुसऱ्या ताटात काढून घेतला आहे. पुन्हा गॅस चालू करून पुन्हा दुसरी वाटी रवा भाजून घ्यायचा. पॅन चांगला साफ करून घेतला आहे. मीडियम गॅसवर दुसऱ्या बॅचचा रवा मिनिटभर चांगला भाजून घ्यायचा. जसा आधीचा रवा भाजला तसाच हा रवा आता भाजून घ्यायचा आहे. रवा 1 मिनिटात तुपावर भाजून घ्यायचा. तसंच पुढे हा 5 मिनिट रवा भाजला आहे. असं कमी तूप घातलं की रवा पटकन भाजला जातो आणि जास्त तूप घातलं की तो रवा भाजायला थोडा वेळ लागतो. 5 मिनिटांनी पुन्हा तूप घातलं. 10 मिनिट रवा भाजून घेतला आहे. हा चमचा असा फिरवला की अशी लेअर दिसते, म्हणजेच आपला रवा चांगला फुलला आहे. पण अजून सुगंध चांगला येत नाहीये, म्हणून सुगंध येईपर्यंत भाजायचा आहे. आता 2 ते 3 मिनिटांनी मीडियम गॅसवर अजून रवा भाजला आहे. आता गॅस लहान करून आधीचा रवा यात मिक्स करायचा. पुन्हा दोन्ही मिक्स करून सुगंध येईपर्यंत रवा भाजायचा आहे. साधारण 3 ते 4 मिनिटांनी पुन्हा 1 चमचा तूप घालून रवा चांगला भाजून घेतला आहे. आता रवा छान फुलला आहे. आता गॅस बंद करून रवा पॅनवर भाजत राहायचा, नाहीतर रवा पॅनवर करपणार. मी इथे टोटल 5 चमचे तुपावर हा रवा भाजला आहे. आता रव्याचं टेम्परेचर कमी झालं आहे, तर यात काजूची पावडर मिक्स करायची. काजूची पावडर घातली की रवा वळताना त्याचं बाइंडिंग चांगलं होणार आणि लाडवाला चव सुद्धा चांगली येणार. हे सर्व छान मिक्स करायचं. रवा हाताला चेक करून पाहिला तर थोडा आपण हातावर घेऊ शकतो, म्हणजे रवा थोडा कमी गरम आहे. तेव्हा पिठी साखर घालायची. रवा जास्त गरम असताना पिठी साखर घालायची नाही. रवा गरम असताना पिठी साखर घातली तर साखरेचं पाणी होणार. तुम्ही बघू शकता साखर छान मिसळली जाते आहे. अजून उरलेली पिठी साखर सुद्धा घालायची. पिठी साखर सगळी घातली आहे. मस्त असं मिश्रण तयार झालं आहे. इथे आपल्याला एकूण एका बॅचला 20 मिनिटं लागली. आपण 2 वेळा रवा भाजला म्हणजे 40 मिनिटाच्या वर एवढे लागले. एकदाच जर रवा भाजला तर कमी वेळ लागणार. आता थोडी वेलची पावडर घालायची आणि मिक्स करायचं. आता ही साखर या रव्याला चांगली व्यवस्थित लागली पाहिजे, म्हणून थोडा वेळ झाकण ठेवून असंच बंद करायचं आहे. थोड्या वेळाने झाकण काढून म्हणजेच 5 मिनिटांनी झाकण काढून सर्व छान मिक्स करायचं. अजूनही हा रवा गरम आहे. आता आपण इथं लाडू बनवू शकतो. मिश्रण हातावर घेऊन दाबून बघितल्यावर गोळा पूर्ण घट्ट होत नाही, म्हणजे ह्याचा लाडू बनवू शकतो. पण त्या लाडवावर रवा जास्त दिसणार. इथे मी 1 लाडू करते आहे. हातावर मिश्रण घेऊन हळूहळू 1 मूठ दाबून लाडू वळायचा. नंतर 2 हाताने लाडवाला शेप देऊन गोल करायचा. आपला हा गोल लाडू तयार झाला. हा लाडू वळायला जरा वेळ लागणार, म्हणून आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला 2 वेळा फिरवून घ्यायचं आहे. आता मिक्सरला फिरवल्यावर बघा लाडवाचा गोळा पटकन तयार होतो आहे. मिक्सरला मिश्रण वाटल्यावर मिक्सर थोडं गरम होतं आणि रवा आणि साखर व्यवस्थित मिक्स होते, त्यामुळे लाडू चांगले वळले जातात. आता हे मिश्रण ताटात काढून लाडू वळूया. तर तुम्ही बघू शकता एका हाताने सुद्धा लाडू वळतो आहे. एका हाताने सुद्धा लाडू वळता येईल असं मिश्रण सॉफ्ट झालं आहे. मिश्रण जास्त पण बारीक करायचं नाही. तर आता हे लाडू वळून घेते. 2 हातावर मिश्रण सुरुवातीला दाबून गोळा केला आणि वळून घेतला. वर तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स लावायचे किंवा मिश्रणात घालायचे आणि लाडू वळून घ्यायचा. हा बघा किती छान लाडू वळून झाला आहे. तसाच दुसरा करूयात. लाडू वळताना मिश्रण थोडं गरम असलं पाहिजे, मग लाडू पटकन वळले जातात. हा दुसरा लाडू सुद्धा तयार झाला आहे. कधी कधी मिश्रण थंड व्हायला लागलं की लाडू वळता येत नाही. ते सारखे मोडत राहतात आणि एकदा रव्यात साखर मिक्स केली की पुन्हा हे मिश्रण आपण गॅसवर गरम करू शकत नाही. त्यासाठी मी तुम्हाला एक गुपित सांगते.
तर आता काय करायचंय, लाडू वळताना एका बाजूला तूप गरम करून ठेवायचं आणि थोड्या थोड्या रव्यावर थोडंसं गरम तूप घालून लाडू वळायचे। गरम तूप घातल्यावर तुम्ही बघू शकता अगदी इझिली लाडू वळला गेला आहे। असं सुरुवातीलाच तयार मिश्रणामध्ये गरम तूप घालून एक एक लाडू वळायचे, म्हणजे लाडू पटकन बांधून तयार होतात। तर अशा तऱ्हेने सर्व लाडू मी तयार केले आहेत। इथे थोडं सुरुवातीचं मिश्रण बाजूला ठेवलं होतं। हे मिश्रण मिक्सरला वाटलेलं नाही आहे, हे मिश्रण थंड सुद्धा झालं आहे। आता ह्यामध्ये हे गरम तापलेलं तूप मिक्स करायचं आहे आणि लाडू वळून घ्यायचा आहे। तर बघा, हा लाडू गरम तूप घातल्यावर लगेच वळला गेला। तर असे हे सगळे लाडू तयार केलेले आहेत। ह्यात मी बदाम आणि मनुके पण घातलेले आहेत। हे मिश्रण मिक्सरला न वाटता मी 4-5 लाडू बनवलेले आहेत। आता हे सर्व लाडू आपले छान तयार झालेले आहे। साधारण मध्यम आकाराचे 25 लाडू तयार झाले। ह्या लाडूचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता। हा लाडू हातात सहज घेतला जातो आहे आणि रवावर लागलेला लाडू अजिबात मोडत नाही आहे। हे 20 लाडू तयार केलेले आहेत आणि हे 5 लाडू तयार झाले आहेत। तर हा लाडू तुम्ही बघू शकता, लाडू हातात घेतल्यावर रवावर दिसतो आहे। हा फरक या 2 प्रकारच्या लाडूमध्ये दिसून येतो। तर ह्यातला लाडू मोडून पाहिल्यावर बघा, लाडूची पावडर पडत नाही आहे, तो तोंडात टाकताच विरघळणारा झाला आहे। पाक न करता सुद्धा लाडू चांगला झाला आहे। आता ह्यातला लाडू बघूयात। हा लाडू पटकन मोडला गेला तरी तोडल्यावर तुम्हाला समजेलच की तो कडकही झाला नाही आणि नरमही झाला नाही। कधी कधी लाडू बांधताना आत हवा भरली गेली की लाडू हा असा तयार होतो, म्हणजे जिथे हवा भरली गेली आहे तिथे लाडूचा चुरा होतो। हा एका हाताने तोडून सुद्धा पटकन मोडला जात नाहीये, 2 हाताने मोडला की तो मोडला जातो, कारण आपण गरम तूप त्यावर घालून लाडू वळले आहे। पाक न करता सुद्धा अगदी परफेक्ट लाडू तयार होतात। कमी साहित्य लागतं, वेळही कमी लागतो आणि खर्च सुद्धा कमी लागतो। ह्या लाडू मध्ये दूध न वापरल्यामुळे हे लाडू तुम्ही महिनाभर टिकून ठेवू शकता। कधी मध्येच भूक लागली तर हा लाडू पोटभरीसाठी खाऊ शकतो किंवा ऑफिस मध्ये मधल्या वेळेत खायला सुद्धा नेऊ शकतो। रव्याच्या लाडवाचा देवाला नैवेद्य तर आपण देतोच आणि हा दिवाळीचा फराळ तर आहेच। तुम्हाला जर रव्याचा लाडू बनवायला जमत नसेल तर व्हिडिओमध्ये दाखवलेली ट्रिक वापरून अशा प्रकारे लाडू एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।